नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कैरीची भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात. इथे मी 2 मध्यम आकाराच्या कैऱ्या कापून घेतलेल्या आहेत. त्यानंतर अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, मेथीदाणे, बडीशेप, मोहरी, चवीनुसार नमक, जिरे, लाल तिखट, हळद, हिंग आणि धने पावडर. चला तर मग रेसिपीकडे वळूयात. इथे मी कढई तापवायला ठेवून दिलेली आहे. यात आता आपण तेल टाकून घेऊयात. आता यात मी तेल टाकून घेते. इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे. आता यात आपण मोहरी टाकून घेऊ. त्यानंतर जिरे टाकून घेते, बडीशेप, मेथीदाणे आणि हिंग टाकून घेते. आता याला आपण छान असं मिक्स करून घेऊ. मी ते छान असं मिक्स करून घेते. आता यात आपण कैरीचे जे तुकडे करून घेतलेले होते ते टाकून घेणार आहोत आणि याला पण छान असं मिक्स करून घेऊ. करून घ्यायचं आहे. याला आपण 4 ते 5 मिनिटांपर्यंत असं परतून घेणार आहोत. चार ते 5 मिनिटे झाली आहेत. आता आपण याला झाकून देऊ 2-3 मिनिटासाठी, जेणेकरून छान अशी कैरी शिजून जाईल. 4 मिनिटे झालेली आहेत. आता आपण झाकण काढून घेऊया. आपण याला छान असं परतून घेऊ परत एकदा. छान अशी परतून घेतलेली कैरी. आता यात आपण नमक टाकून घेऊ स्वादानुसार. हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर आणि याला छान असं मिक्स करून घेऊ. मी इथे छान असे मसाले परतून घेतलेले, छान मिक्स पण करून घेतलेले. आता यात आपण 1 ग्लास पाणी टाकून घेते. आता यालाही छान आपण असं मिक्स करून घेऊयात.
यात मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे जो किसून घेतलेला गूळ होता तो मी इथे टाकून घेते, अर्धी वाटी. जर कैरी आंबट असेल तर तुम्ही गोडचं प्रमाण वाढवू पण शकता, कमी जास्त करून. इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. आता यालाही आपण मिक्स करून घेऊया. आणि 10 मिनिटापर्यंत आपण याला छान असं शिजवून घेणार आहोत. आता इथे मी 10 मिनिटापर्यंत छान असं शिजवून घेणार आहे. आता यावर मी झाकण ठेवून देते आणि आता आपण याला छान असं शिजवून घेणार आहोत 10 मिनिटापर्यंत. 10 मिनिटे झालेली आहेत. आता आपण झाकण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान अशी ही भाजी रेडी आहे. इथे मी आता गॅस बंद करून घेते. तुम्ही बघू शकता की किती छान अशी ही भाजी झालेली आहे कैरीची. आता आपण याला सर्व करून घेऊया. आता मी छान अशी ही भाजी झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथे कैरीची भाजी रेडी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि शोभाज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.